कोल्हापुरात एका इंजिनियर तरुणाने आमरण उपोषण सुरू केले। 20 महिन्यांपासून वीज जोडणीचं काम मंजूर झालं असताना यंत्रणेच्या फक्त चालढकलपणामुळे एका कुटुंबाला अंधारात जीवन जगावं लागते। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावच्या रोहन रावसाहेब मगदूम यांनी आता विजेसाठी आमरण उपोषण सुरू केले। गेल्या 20 महिन्यांपासून वेगळ्या घरगुती वीज जोडणीसाठी काम मंजूर झालेलं असूनही प्रत्यक्षात कामच सुरू झालेलं नाही। डीपीडीसी योजनेअंतर्गत या कामासाठी 2,84,934 रुपये इतकी खर्चासाठी मान्यताही मिळाली। तसेच जुलै 2024 मध्ये जिल्हा नियोजन समितीकडून निधीही मंजूर झालाय। मात्र तरीही आजतागायत वीज कंपनीकडून काम सुरू केलेलं नाही। काम न झाल्यानं मगदूम कुटुंबियांची ओढाताण होत असून विद्युत उपकरणांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले। प्रकल्पाचे कामकाज लवकरात लवकर सुरू करण्यात यावं म्हणून मगदूम कुटुंबीय आता उपोषणाला बसले आहेत। नमस्कार, मी रोहन रावसाहेब मगदूम आज आमरण उपोषणासाठी सकाळी 6 वाजल्यापासून बसलेलो आहे। आमरण उपोषण बसण्यास कारण की सध्या माझ्या घरी आणि होवाजमाळा येथे गेल्या 20 वर्षापासून भरपूर इश्यूज चालू होते इलेक्ट्रिसिटीचे। त्यामध्ये फ्लक्च्युएशन्स असेल, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या डिव्हाइस बाधित आजपर्यंत झालेले, त्यासाठी हे आमरण उपोषण चालू होतं। भरपूर वेळा आजपर्यंत तक्रार देण्यात आली पण कधीच त्याच्यावर कारवाई अशी झाली नाही। यासाठी आरटीआय ऍक्ट आणि बाकीचा पण आधार घेण्यात आला पण त्याला पण प्रॉपर उत्तर देण्यात आलं नाही। सो आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 पासून मी होवाजमाळा टेक्निकल डीपीच्या समोर उपोषणास बसलेलो आहे आणि सकाळी 6 वाजल्यापासून मी अन्न आणि पाण्याचा त्याग केलेला आणि याचाच इम्पॅक्ट म्हणून MSCBचे ऑफिशियल्स कालपासून वेगवेगळ्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट करत होते आंदोलन मागे घेण्यासाठी, उपोषण मागे घेण्यासाठी। आणि आज उपोषणाचा इम्पॅक्ट लगेच काम चालू झालं आहे। आता तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल की पोल्स तरी रेडी झालेत आणि पुढच्या 3 ते 4 तासात काम मे बी कम्प्लीट होईल। इतकंच होतं की 8 ते 10 तासात काम होतं पण गेली 20 वर्ष हे काम प्रलंबित होतं। आमरण उपोषणामुळे असो पण ॲटलिस्ट काम तरी झालं, हे एक समाधान आहे। जोपर्यंत आमरण उपोषण काम 100% कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालूच राहील। धन्यवाद। रोहन मगदूम यांनी घरात वीज कनेक्शन मिळावं म्हणून उपोषणाला सुरुवात केली। उपोषणाला सुरुवात होताच अवघ्या काहीच तासांमध्ये यंत्रणा जागी झाली आणि कामाला काही प्रमाणात सुरुवात झाली। परंतु रोहन मगदूम यांनी वीज पुरवठा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा आक्रमक पवित्रा आता घेतलेला आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।